Good morning, all of you. So, in today's lecture, we are going to study the next point, which is black box testing versus white box testing. So, all of you studied that point, that is what is the concept of testing and these types, that is called as a black box testing and a white box testing. Okay, so these concepts are also included in ethical hacking. Okay, so that's why this point is come in this chapter. So let introduce that testing types, that is black box testing and white box testing. Okay, so first of all, what is mean by black box testing and where to use black box testing. So it is an approach which is used to test a software without knowing the internal structure of a program or an application. ओके, म्हणजे एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये टेस्टिंग करायचं असेल, एखादं सॉफ्टवेअर असेल आणि त्याच्यामध्ये टेस्टिंग करायचं असेल, तर त्याच्यामध्ये विदाउट इंटरनल स्ट्रक्चर ते सॉफ्टवेअर काय केलं जातं, टेस्ट केलं जातं. सो दॅट आर कॉल्ड ॲज ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. And what is mean by white box testing? So white box testing is used where the internal structure and working is completely known to the uh, user, that means for the tester. म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग हे कधी यूज होतं किंवा त्याचा यूज काय आहे, तर एखादा सॉफ्टवेअर असेल किंवा एखादा ऍप्लिकेशन असेल, तर त्याच्यामधला जो काही इंटरनल स्ट्रक्चर आहे किंवा त्याचा प्रोग्राम असेल किंवा कोड असेल, तर तो याच्यामध्ये मॅटर करत नाही. जस्ट दी टेस्टर कॅन टेस्ट दी ऍप्लिकेशन ऑर अ particular software. But in white box testing, all the code in a software or an application is checked by the tester. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर असेल, आता तुम्हाला जे काही प्रोजेक्ट क्रिएट करायचे आहेत, ओके, प्रत्येकाला एक प्रोजेक्ट क्रिएट करायचे. सो आफ्टर क्रिएटिंग दॅट प्रोजेक्ट, दी टेस्टर कॅन टेस्ट दी सॉफ्टवेअर. आता तुमच्याकडे काय असाल तर तुम्ही स्वतः बनवता, त्यामुळे तुम्ही स्वतःच त्याच्यामध्ये ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून वर्क कराल. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणजेच काय, तर तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रन केल्यानंतर, म्हणजे डिबग केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करणार की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा त्याच्यामध्ये जे तुमचं फायनल आउटपुट असेल तर तेच फक्त तुम्ही चेक करणार. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये कोड काय लिहिलं आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये काही म्हणजे मॅटर करणार नाही, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग जर अप्लाय केलं तर. आणि जर व्हाईट बॉक्स टेस्टिंग यूज केलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर तुमचं जे काही सॉफ्टवेअर असेल त्याचं जे काही आउटपुट, म्हणजे आउटपुट सॉफ्टवेअर असेल, म्हणजे तुमचं जे काही एक्झिक्युशन ऍप्लिकेशन असेल, एक्झिक्युटेड ऍप्लिकेशन, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये चेक केलं जाईल. ऍज वेल ऍज त्याच्यामध्ये जो काही कोड आहे सॉफ्टवेअरचा, तर तो सॉफ्टवेअर कोड सुद्धा त्याच्यामध्ये चेक केला जाईल. ओके, दॅट मीन्स टेस्टर हॅव अ नॉलेज ऑफ अ कोड, दॅट मीन्स इन विच लँग्वेज दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर इज क्रिएटेड. म्हणजे जे सॉफ्टवेअर क्रिएट केलेलं असेल तर त्याचा पर्टिक्युलरली कोड काय आहे किंवा त्याच्यामध्ये कोणतं लँग्वेज यूज केलेली आहे आणि त्या कोडिंगमध्ये काही एरर्स आहेत का, प्रॉब्लेम्स आहेत का, तर हे टेस्ट केलं जातं व्हाईट बॉक्स टेस्टिंगमध्ये. सो दी मेन डिफरन्स इज ब्लॅक बॉक्स टेस्टिंग इज नॉट रिलेटेड टू द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अ सॉफ्टवेअर. ओके, दॅट मीन्स कोड. अँड व्हाईट बॉक्स टेस्टिंग इज रिलेटेड टू दी कोड. म्हणजे याच्यामध्ये व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये कोड चेक केला जातो, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये कोडिंग चेक केलं जात नाही. Okay, so this is one of the main difference of black box testing and white box testing. Then the another one is mostly done by software tester. Okay, and white box testing mostly done by software developer. So software tester can easily test the software, but to do white box testing, there is an important to know the knowledge about that particular language that software is developed. म्हणजे जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे तर त्याचा कोड काय आहे किंवा ते कोड क्रिएट करण्यासाठी यूज केलेली लँग्वेज काय आहे, तर त्या लँग्वेजचे पूर्ण इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज या टेस्टरला असलं पाहिजे. त्यामुळे जे काही सॉफ्टवेअर डेव्हलपर्स असतात तर तेच हे व्हाईट बॉक्स टेस्टिंग यूज करत असतात. देन अनदर वन इज नो नॉलेज ऑफ इम्प्लिमेंटेशन इज नीडेड, and in white box knowledge of implementation is required. So only to implement any of the software using black box testing, so there is no need of an implementation. But when use white box testing, there is a
नीड ऑफ इम्प्लिमेंटेशन, याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन रिक्वायर आहे व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये. देन this is required, that is referred as outer or external software testing, and white box is the inner or the internal software testing. Okay, so in by using black box testing only the external software testing is done, म्हणजे externally software चेक केलं जातं, आणि व्हाईट बॉक्स मध्ये इनर ऑर दी इंटरनल सॉफ्टवेअर टेस्टिंग याच्यामध्ये केलं जातं. कारण का तर फर्स्ट डिफरन्स मध्ये सांगितलेलं आहे की ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये फक्त तुमचं एक्सटर्नली म्हणजे एक्झिक्युटेड सॉफ्टवेअर चेक केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे, तर तुमचं ऍप्लिकेशन आहे आणि ऍप्लिकेशन रन केल्यानंतर काय होणार आहे की याच्यामध्ये जर एखादा फील्ड असेल, सपोज त्याच्यामध्ये ईमेल आयडी फील्ड आहे, तर ईमेल आयडी फील्ड मध्ये तुमचं म्हणजे @ घेतो का, किंवा त्याच्यामध्ये पुढे डोमेन नेम त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट करतो का, हे फक्त टाईप करून बघितलं जाईल जे काही ईमेल आयडीचं फील्ड असेल त्याच्यामध्ये. ओके, दॅट इज ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. पण व्हाईट बॉक्स मध्ये काय असणार आहे, तर तुम्ही जे काही आउटपुट स्क्रीन वरती दिलेलं आहे तर त्याचा कोड सुद्धा चेक केला जातो, आणि मग तो कोड चेक करणं हे कशाच्या अंडर येतं, तर व्हाईट बॉक्स टेस्टिंगच्या अंडर येतं. सो दॅट आर कॉल्ड ॲज एक्सटर्नल अँड इंटरनल टेस्टिंग. Then another difference is it is functional test of software and it is structural test of software. These are the same meaning of that particular difference, like number 4. Then no knowledge of programming is required. So to check any of the program or any of the application software, so there is no need to get the knowledge of about any of the programming language. But to do a white box testing, it is mandatory to have a knowledge of programming. ओके, म्हणजे व्हाईट बॉक्स टेस्टिंग करायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगचं नॉलेज असणं हे मस्ट आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक दाखवते, इथे एखादा प्रोग्राम असेल, कन्सिडर करा की हे सॉफ्टवेअर आहे. सपोज दिस इज अ एनी ऑफ द फॉर्म विच इज ओव्हर द इंटरनेट. ओके, हे कन्सिडर करा की एखादं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि हे सॉफ्टवेअरचं एक पेज आहे. ओके, तर या सॉफ्टवेअर पेजमध्ये ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय चेक केलं जाईल की याच्यामध्ये जर सपोज मी पासवर्ड टाईप केला तर तो पासवर्ड हा एन्कोडेड फॉर्मॅटमध्ये दिसतोय का, म्हणजे जे पासवर्ड इथे शो होणार नाही, तर हे त्याच्यामध्ये तसं आहे का, किंवा याच्यामध्ये ईमेल आयडी आहे, ईमेल आयडी मध्ये ह्याच्यामध्ये जर मी सपोज नंबर टाईप केले तर तो नंबर ऍक्सेप्ट करणार आहे का, तर लगेच इथे तुम्हाला हा मेसेज स्क्रीनवरती दाखवला जातो. मग इथे जर मी या टाईपचा ईमेल आयडी एंटर केला तर त्याच्यामध्ये मी सबमिट केल्यानंतर तो सबमिट होतोय की नाही होतोय, तर हे फक्त हे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये केलं जातं. म्हणजे जे काही आउटपुट तुमचं सॉफ्टवेअर असेल तर ते फक्त एक्सटर्नली चेक केलं जातं. आता हे पेज कसं बनवलेलं आहे किंवा याच्यामध्ये कोडिंग काय यूज केलेलं आहे, तर याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये काहीही चेक केलं जात नाही. फक्त सॉफ्टवेअर टेस्टर काय करतो की इथे एंटर करून बघणार की हे एंटर करून घेतोय की नाही घेतोय. घेतलं तर तो मग तिथे नोट डाऊन करेल की याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि हे त्याच्यामध्ये रिकव्हर करायला पाहिजे. फक्त एवढंच ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये केलं जातं. पण व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये काय, तर ह्याचा जो काही कोड असेल, तर याचा जो काही कोड आहे तर हा कोड सुद्धा याच्यामध्ये चेक केला जातो. मग याच्या कोडिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे का किंवा नाहीये, तर आता हा पूर्ण लाईन बाय लाईन कोड सुद्धा याच्यामध्ये चेक केला जातो. तर व्हाईट बॉक्स टेस्टिंग करायचं असेल तर आता हे पेज केलेलं आहे, तर हे पेज कोणत्या लँग्वेज मधून केलेलं आहे, ह्या लँग्वेज मध्ये ही पर्टिक्युलर जे काही पेज यूज करताना जे काही कोडिंग यूज केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते लँग्वेजचं कम्प्लीट नॉलेज असायला पाहिजे सॉफ्टवेअर टेस्टरला in white box testing. So this is the difference, that is no knowledge of programming is required and mandatory to have knowledge about programming. Okay, then the another difference, it is the behavior testing of software and it is the logic testing of software. Then the another one is it is applicable to the higher levels of testing of software and it is generally applicable to the lower levels of software testing. Then it is also called as closed testing and it is also called as clear box testing. Okay, and for example which is given here, search something on Google by using keywords and by input to check and verify loops. Okay, so this is the another difference. म्हणजे गुगल वरती कोणताही एखादा कीवर्ड सर्च करायचा असेल तर ते एक्झाम्पल तुमचं हे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग अंडर येऊ शकतं.
अँड बाय इनपुट टू चेक अँड व्हेरीफाय लूप्स जर त्याच्यामध्ये व्हेरीफाय करायचे असतील तर ते आपल्याला पूर्ण कोडिंग माहिती असणं गरजेचं आहे. एखादा वर्ड तुम्हाला माहिती नाहीये तर तुम्हाला तो सर्च करायचा आहे, तर तुम्ही गुगलवरती इझिली तो सर्च करू शकता. पण एखादा जर लूप असेल किंवा त्याचं तुम्हाला पर्टिक्युलरली इनपुट माहिती नसेल तर ते चेक करायचं असेल तर ते तुम्हाला लूप कोणता आहे, त्याच्यामध्ये लूप कोणत्या टाईपचा आहे किंवा त्याच्यामध्ये कोडिंग काय आहे, तर हे सगळं त्याच्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. So see, in this there are the different types of black box testing, that is functional testing, non-functional testing, regression testing. And in white box testing the types are path testing, loop testing, and condition testing. So these are the types of white box testing. So this is the difference between black box testing and white box testing. This is a simple point which is already covered in software testing of your semester 5 subject, software quality assurance. Is there any query? Okay. The next point is vulnerability assessment and penetration testing. So see this point carefully because ethical hacking do this work. Uh, that means, oh, sorry, ethical hackers do this work, that is a vulnerability assessment and penetration testing. Okay. So first of all, see what is mean by penetration testing. Okay. So a penetration tester are also called as ethical hacker. That means penetration testing is also known as pen test. Okay, penetration testing ला pen test असंही कॉल केलं जातं. आणि जे पेनिट्रेशन टेस्टिंग करणार आहे, दॅट मीन्स पेनिट्रेशन टेस्टर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज इथिकल हॅकर्स. म्हणजे पेनिट्रेशन टेस्टर्सना हॅकर्स, इथिकल हॅकर्स असं कॉल केलं जातं. सो व्हॉट इज मीन बाय पेनिट्रेशन टेस्टिंग? पेनिट्रेशन टेस्टिंग म्हणजे काय? तर penetration testing replicates the actions of an internal and external cyber attackers that is intended to break the information security and hack the valuable data or interrupt the normal functioning of the organization. So a penetration tester or an ethical hacker makes an effort to control critical systems and acquire access to sensitive data with the help of advanced tools and टेक्निक्स. ओके. सो पेनिट्रेशन टेस्टिंग म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये इट इज द प्रोसेस टू आयडेंटिफाय द सिक्युरिटी vulnerabilities in an application or an particular information system, and it is used by evaluating the system or network with various malicious techniques. So there are different malicious techniques that are also applied by the hackers. So that malicious techniques are also used by an ethical hacker for a penetration testing. म्हणजे याच्यामध्ये हॅकिंग या फील्डमध्ये डिफरंट मॅलिशियस टेक्निक्स आहेत की त्या मॅलिशियस टेक्निक्स यूज करून किंवा अटॅक्स यूज करून हॅकिंग केलं जातं. ओके. सो बाय द इथिकल हॅकर दीज टेक्निक्स आर ऑल्सो युज्ड. म्हणजे इथिकल हॅकर्स थ्रू सुद्धा हे मॅलिशियस टेक्निक्स असतील किंवा अटॅक्स असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये यूज केले जातात. सो द पेनिट्रेशन टेस्टिंग इज द प्रोसेस टू आयडेंटिफाय सेक्युरिटी vulnerabilities. म्हणजे आणि हे पेनिट्रेशन टेस्टिंग का केलं जातं, तर सेक्युरिटी vulnerabilities आयडेंटिफाय करण्यासाठी. म्हणजे सपोज एखादं ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादी कम्प्युटर सिस्टीम असेल किंवा इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल तर त्याच्यामधले सेक्युरिटी vulnerabilities आयडेंटिफाय करण्यासाठी हे पेनिट्रेशन टेस्टिंग केलं जातं बाय द इथिकल हॅकर. आणि त्यामुळे काय होतं, तर त्याच्यामध्ये जर अशा काही सेक्युरिटी vulnerabilities असतील आणि त्या जर अगोदरच इथिकल हॅकर्स थ्रू त्या फाइंड आउट करून घेतल्या तर त्या vulnerabilities हॅकर्सना मिळणार नाहीत किंवा अटॅकर्सना मिळणार नाहीत. आणि त्यामुळे काय होईल, तर हॅकरकडून डेटा लूज होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये कम्प्युटर सिस्टीम मध्ये किंवा
ऑर्गनायझेशन सिस्टीम मध्ये ऍक्सेस मिळणार नाही कोणालाही, किंवा म्हणजे हॅकर्सना कोणालाही सिस्टीम मध्ये एंटर किंवा ऍक्सेस मिळणार नाही. म्हणून इथिकल हॅकर्स हे पर्टिक्युलरली अपॉइंट केले जातात आणि त्यांच्या थ्रू हे पेनिट्रेशन टेस्टिंग किंवा व्हल्नरॅबिलिटी असेसमेंट केलं जातं. ओके, सो this is the penetration testing. That means it is the process to identify security vulnerabilities in an application by evaluating the system or network with various malicious techniques. Okay, and what are the purpose of this testing? So the purpose of this test is to secure important data from outsiders like hackers. That means to save the data from the hackers who can have unauthorized access to the system. म्हणजे जे काही हॅकर्स असतात आणि ते अनऑथराइज्ड ऍक्सेस सिस्टीम मध्ये मिळवण्यासाठी ट्राय करत असतात, तर त्यांच्याकडून जे काही सिस्टीम आहे ती सेक्युअर ठेवण्यासाठी हे पेनिट्रेशन टेस्टिंग यूज केलं जातं. And once the vulnerability is identified, it is used to exploit the system in order to gain access to sensitive information. So when any of the vulnerability is identified by the hackers, then that hackers exploit that particular vulnerability and enter a unauthorized and get the unauthorized access into a system. म्हणजे ही जर vulnerability हॅकर्सना मिळाली तर त्याच्यामध्ये ते अनऑथराइज्ड ऍक्सेस सिस्टीम मध्ये घेऊ शकतात आणि त्यामुळे पेनिट्रेशन टेस्टिंग करणं याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. So this is the first one, which is penetration testing, and it is the process to identify various security vulnerabilities. Okay, म्हणजे याच्यामध्ये security vulnerabilities identify केल्या जातात. And the another concept, which is vulnerability assessment. So a vulnerability assessment is the technique of identifying and measuring, classifying, defining, prioritizing vulnerabilities in a given environment. आता याच्यामध्ये ज्या काही vulnerabilities फाइंड आउट झालेले आहेत बाय युझिंग अ पेनिट्रेशन टेस्टिंग, सो दीज आर vulnerabilities and that are assessed by using vulnerabilities assessment techniques. Okay, so a vulnerability assessment is the technique or it is the process of defining, identifying, classifying, prioritizing vulnerabilities in computer system or an application. So it provides the necessary knowledge, awareness, and risk background to understand the threats to its environment and react properly. So इट इज दी असेसमेंट प्रोसेस. आता ह्याच्यामध्ये ही असेसमेंट प्रोसेस आहे, म्हणजे याच्यामध्ये एखादी व्हल्नरॅबिलिटी असेल मग ती डिफाईन करायची किंवा त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करायची, त्याच्यानंतर ती क्लासिफाय करायची. म्हणजे ही एखादी व्हल्नरॅबिलिटी असेल म्हणजे वीक पॉईंट असेल, विकनेसेस असेल, तर तो कोणत्या कॅटेगरीच्या अंडर येतो. आपण तो जर त्याची कॅटेगरी प्रॉपरली माहिती असेल तर ती सॉल्व्ह करणं त्याच्यामध्ये इझी असतं. मग त्याची प्रायोरिटी काय आहे, तर प्रायोरिटी सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केली जाते. आता प्रायोरिटी म्हणजे प्रायोरिटायझिंग म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल काय असेल तर एखादं सॉफ्टवेअर असेल, त्या सॉफ्टवेअरमध्ये असं एखादे फील्ड असेल की त्याच्यातून ते इन्फॉर्मेशन काय होऊ शकते, लूज होऊ शकते, तर ते त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाहीये. तर त्याच्यामध्ये सपोज एखादं ऍप्लिकेशन असेल, आता याच्यामध्ये सपोज हे एक ऍप्लिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये हे कोडिंग आहे आणि हा आउटपुट फॉर्म आहे. आता याच्यामध्ये प्रायोरिटी म्हणजे काय, तर याच्यामध्ये कोडिंग काय आहे याच्यामधली व्हल्नरॅबिलिटी इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये जो पासवर्ड शो होतो तर ती व्हल्नरॅबिलिटी इम्पॉर्टंट आहे. सो ऑब्विसली दिस पासवर्ड व्हल्नरॅबिलिटी इज प्रायोरिटाइज. म्हणजे याच्यामध्ये ही पासवर्ड फील्ड आहे तर त्याचा पासवर्ड शो होतो, तर ही एक व्हल्नरॅबिलिटी आहे आणि ही जास्त प्रायोरिटीची व्हल्नरॅबिलिटी आहे. कारण पासवर्ड जर माहिती असेल तर इझिली तो हॅकर असेल तर तो सिस्टीम मध्ये एंटर करू शकतो किंवा सॉफ्टवेअर मध्ये एंटर करू शकतो युजर आयडी आणि पासवर्ड कॅच करून. पण त्याच्यामध्ये कोडिंग मध्ये कुठेतरी एखादी व्हल्नरॅबिलिटी असेल तर ती सेकंड प्रायोरिटीला असणार आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये अशी एखादी इम्पॉर्टंट असेल किंवा इझिली गेस होणारी व्हल्नरॅबिलिटी किंवा असा वीक पॉईंट असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या प्रायोरिटी ठरवल्या जातात आणि त्या प्रायोरिटीनुसार ते पर्टिक्युलरली जे काही वीक पॉइंट्स असतात तर ते वीक पॉइंट्स सॉल्व्ह केले जातात. ओके, सो दिस इज ऑल्सो कम्स अंडर व्हल्नरॅबिलिटी असेसमेंट. सो it identifies the potential weaknesses and provide proper mitigation measures to either remove
those weaknesses or reduce below the risk level. So it depends upon that ethical hackers to do the measurement on that particular weaknesses. That means to solve that weakness or remove that weakness. म्हणजे एखादा वीक पॉइंट असेल तर तो वीक पॉइंट किंवा असं जे काही विकनेसेस असेल की त्याच्यामध्ये तो रिमूव्ह करायचं की त्याच्यामध्ये प्रॉपरली त्याच्यामध्ये मॉडिफाय करून किंवा त्याच्यामध्ये एखादी विकनेसेस असेल तर तो सॉल्व्ह करून त्याची रिस्क कमी करायची. दॅट डिपेंड्स अपॉन दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन अँड that organization says to reduce the risk, then ethical hacker can reduce that, or the particular programmers can reduce that. And if they want to remove, then that weakness is going to remove. So this is the vulnerability assessment. So see this diagram. So vulnerability assessment, which is nothing but the network discovery, vulnerability scanning, then result analysis, remediation. So these are some of the applications of vulnerability assessment. So there are another different types of vulnerability assessment are such as network based scan, then host based scan, then a wireless network scan, application scans, database scan. So on a database scan, vulnerability assessment technique is used. म्हणजे डेटाबेस असेसमेंट करायचं असेल तर त्याच्यामध्ये डेटाबेस स्कॅनिंग हे कन्सेप्ट यूज केली जाते व्हलनरॅबिलिटी असेसमेंटसाठी. ओके, सो या टाईपच्या डिफरंट टेक्निक्स आहेत. तर या टेक्निक्स इथे सुद्धा तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतील. सो नेटवर्क डिस्कवरी, व्हलनरॅबिलिटी असेसमेंट, रिझल्ट अनालिसिस, रेमेडिएशन. ओके, सो there is a difference between penetration testing and vulnerability assessment. So I'm already explained separately these points, that is penetration testing and vulnerability assessment. Okay, so is there any query related to this point, vulnerability assessment and penetration testing?